रात्रीचे 2 वाजले होते. सिक्युरिटी गार्ड अर्जुनने गोडाऊनच्या सर्व लाईट बंद केल्या आणि तो निघाला. तेवढ्यात त्या अंधारात अर्जुनला हसण्याचा आवाज आला. हा 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 हा. अर्जुन दचकला. मनात म्हणाला, अरे, मी आलो तेव्हा गोडाऊनमध्ये कोणीच नव्हते. मग अचानक हा आवाज, आणि अर्जुनने मागे वळून बघितले. तेवढ्यात एक जोरदार किंचाळी आली. अर्जुनचा गळा कोणीतरी जोरात आवळला. आता अर्जुन जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला ओरडता येत नव्हतं. अर्जुन सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या अदृश्य शक्तीची ताकद खूप जास्त होती. पुढे अर्जुनसोबत खूप वाईट घडले. थोड्या दिवसानंतर खूप विचित्र घटना घडली. ज्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये अर्जुन कामाला होता, त्याच कंपनीमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण त्या कंपनीतील गोडाऊनमध्ये आधी एक घटना घडली होती. त्या कंपनीमध्ये आधी काय घडलं होतं परत एकदा पाहूया. अर्जुन नावाचा तरुण मुलगा नवीनच ह्या कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागला होता. त्याची आज पहिली नाईट शिफ्ट होती. नवीन नोकरी असूनही अर्जुन खूप खुश होता आणि मन लावून काम करत होता. परंतु त्याच्यासोबत अजून 2 सिक्युरिटी गार्ड होते. कंपनी मोठी असल्यामुळे नाईटला 3 सिक्युरिटी गार्ड होते. अर्जुन आणि अजून दोघे होते. अर्जुनसोबतचे ते दोघेजण नेहमी अर्जुनला सांगायचे, अर्जुन, गेटला लॉक लावायला किंवा लाईट बंद करायला एकटा जाऊ नको. पण अर्जुन म्हणाला, अरे काय तुम्ही घाबरट आहात? मी नाही घाबरत. अरे अर्जुन, तू अजून लहान आहेस, नवीनच कामाला लागला आहेस. अर्जुन म्हणाला, अरे हो, मला समजतंय. मी तुमच्यापेक्षा लहान आहे, नवीनच कामाला लागलो आहे. पण तुम्ही एवढे घाबरता का? सिक्युरिटी गार्डने अर्जुनला सांगितले, अरे अर्जुन, आम्ही तुला घाबरवत नाही, आम्ही तुला समजवतो. माहिती आहे का? अरे बाबा, ह्या कंपनीमध्ये एक घटना घडली होती. या कंपनीमध्ये एक 30 ते 35 वर्षांचा एक कर्मचारी होता. त्याचे नाव श्याम होते. त्याचे आणि कंपनीतील मालकाचे खूप भांडण झाले होते. आणि ती भांडण इतकी वाढली की त्या कामगाराने ह्याच कंपनीमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. आणि त्याचं भूत कंपनीमध्ये फिरतंय. आणि कंपनीमध्ये काही रात्रीचे विचित्र विचित्र आवाज येतात. कंपनीमधील वस्तू रात्रीच्या वेळेस इकडे तिकडे फेकलेल्या असतात. आणि तुला माहिती आहे का, ज्या मालकासोबत त्या कामगाराचे भांडण झाले होते त्या मालकाने पण आपल्या घरातच आत्महत्या केली. म्हणून अर्जुन, आधी तुला समजवतोय, तू जरा सांभाळून राहा. एवढं सांगून पण अर्जुन काही समजत नव्हता. उलट म्हणायचा, स्वतः पण घाबरतात आणि मला पण घाबरवतात. आणि एकटाच त्या गोडाऊनमध्ये फिरायचा आणि एकटाच लाईट बंद करायला जायचा. असेच 7-8 महिने चालू होता. अर्जुनची नाईटच होती आणि एक रात्र अशी आली जे घडायला नव्हतं पाहिजे तेच घडलं. अर्जुनला त्या कंपनीतील भूताने पकडले आणि अर्जुनने त्याच कंपनीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि अर्जुनने ज्या दिवशी आत्महत्या केली त्याच दिवशी त्याच तारखेला मागील वर्षी त्या श्याम नावाच्या कामगाराने आत्महत्या केली होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? ही आम्ही ऐकलेली कथा आहे. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही, पण आम्ही ही कथा कुणाकडून तरी ऐकली आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अशाच आणखी कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.